पाटील फायटर्स 12वा प्लेयर पाठवून द्या त्वरित. 12वा प्लेयर पाटील फायटर्स. पाटील फायटर्स 12वा प्लेयर. अय पाटील एक 12वा प्लेयर पाठवून द्या. तुमचं या ठिकाणी जर 12वा प्लेयर आला नाही तर तुमचे धावसंख्या मांडणार नाही. आतमध्ये जा. हो आतमध्ये जा तुम्ही. जा जा तिकडे. फिल्डिंग चालू आहे इथं काय. आता आमची मॅच कधी 6 वाजता डायरेक्ट आता इथे झाले म्हणल्यावर 6 का ही झाल्यानंतर आता ही होणार. आता डायरेक्ट क्वालिफाय चालू होणार. 1 2 3 4 असं. म्हणजे आता आमच्यात आता ही जिंकली ही कोणाबरोबर होणार आता. आता जे 3 जिंकल्यात ना ही 1 नंबरला म्हणजे 3 जिंकल्यात सगळ्यात नाही राऊंड मध्ये. फायनलच्या सेमी फायनलच्या होणार इथं. सेमी फायनलच्या होणार इथे ह्यातून फायनलला 1 ते 3 4 नंबर फायनल झाले. बोल दे ना. हां नवीन बोल दे. तुम्ही हे केलंय का हरलाय का. जिंकलो का आता. बॉल द्या. बॉल द्या. बॉल नवीन बॉल द्या. नवीन बॉलचा बॉक्स कोणाकडे आहे. हा हे बॉल घे. आला का 12वा आला का प्लेयर. तू 12वा आहे का. इथं थांब ना. बॉल देतो तू थांब. जा देख ते नाव सांग इथं बस. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. याच्यानंतर कुठे गेले. आपण पाहतो की साखळे साबडेतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाटील फायटर्स विरुद्धमध्ये रॉयल फायटर्स या दोन संघामध्ये होतोय. आणि त्याचबरोबरीत आपण पाहतो की 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपण पाहतो एका बाजूला विकास गोते तर दुसऱ्या बाजूला दिनेश गोते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो की रॉयल फायटर्स संघाकडून अभिराज गोते हे पहिलं षटक टाकण्यासाठी पुढे येतोय आणि डावाला सुरुवात होतीये. लीग फॉर्मेट मधील शेवटचा सामना असेल. आपण पाहतो की जिंकल्यानंतर आपण पाहतो की डावाला सुरुवात आहे. आपण पाहतो लीग फॉर्मेट मधील शेवटचा सामना असताना आपण पाहतो की डावाला सुरुवात होतीये. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो या ठिकाणी दादा गुले यांच्या मालकीचा असणारा संघ रॉयल फायटर्स संघाकडून अभिराज गोते तर विकास अप्पा वागले यांच्या मालकीचा असणारा संघ स्ट्राईक वरती दिनेशच्या बॅट मधून येणारा एक क्लासिकल तडाखा होता. 4 धावेसाठी चौकार. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि त्यानंतर अभिराजचं इथे चौकारनं स्वागत केलं दिनेश गोतेनं. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर व्हेरिएशन होतं. टप्पा पडल्या थोडंसं हातला वळ घेतला चेंडूनं आणि एक चांगला चेंडू तिथे कव्हर केलाय. एक धाव जरूर मिळेल आणि एका धावीच्या मदतीने भोवते वाढ धोपलकावरती 5 धावा आहेत. विकास गोते स्ट्राईक वरती. विकास गोते आपण पाहतो की मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय बाहेर असणारा फलंदाज, परंतु चांगलं चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर केला. एक धाव घेतली. स्वतःचं अकाउंट ओपन करतायत. चाणक्य फलंदाज आहे कारण की चांगला चेंडू आल्यानंतर तिथे फलंदाज सातत्याने मैदानाच्या आतमध्ये सन्मान देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर आपण पाहतो की खराब चेंडू आला तर तिथे खरपूस समाचार घेतो. हे क्रिकेट आहे
आणि क्रिकेटमध्ये खेळण्याचा आपण पाहतो की समन्वय आणि त्याचबरोबरीत आपण पाहतो नियंत्रण ठेवत क्रिकेट खेळायचं असतं. आणि त्यानंतर एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळण्याचा प्रयत्न अभिराज गोत्यानं मैदानाच्या आतमध्ये केलाय. कट केलं होतं तिथे फक्त चेंडूला आणि त्यानंतर आपण पाहतो तिथे शॉर्ट पॉइंटला एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय. एका धावीच्या मदतीने वाढ होते आणि धोपलकावरती नजर टाकूयात आपण. 7 धावा धोपलकावरती आहेत. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे चौकारानं पाहायला मिळाली. बॅटफुटचा चेंडू बॅटची हलकीशी एज त्यानंतर आपण पाहतो शॉर्ट फाईन लेगला तिथे खेळाडू होता एकदा मिळाली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका षटकानंतर धोपलकावरती धावा 8. 2 संघामध्ये सकाळच्या क्षेत्रात पडली गाठ आणि येणाऱ्या काळामध्ये कोण कोणाची लावणार बाट. धोपलकावरती धावा असतील 8. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलदार ट्रॅकवरती आपण पाहत आहोत. किरण गोतेला पुढे घेतला आणि किरण गोते आपण पाहत आहोत तिथे आता दुसरं षटक टाकण्यासाठी पुढे येत असताना परंतु तितक्याच मोठ्या ताकदीचा एक मोठा तगडा ताकदवान फलंदाज विकास गोते स्ट्राईक वरती असेल. मागे सरकत बोट्या फटके खेळायच्या शोधात फर्स्ट स्लिपचा खेळाडू फंबल आपल्याला पाहायला मिळतोय. मिसफिल्ड आणि त्यानंतर आपण पाहतो सीमा रेषालगत जाऊन चेंडू तिथे कव्हर केलाय. 2 धावा मिळतील. 2 धावीच्या मदतीने माड होते आणि धोपलकावरती नजर टाकून आपण पाहतो इथे धावा लागले जात आहे. दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतो धावफलक. 10 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर पाहूयात विकास गोतेच्या बॅट मधून येणारा एक ब्रँडेड क्लासिक तडाखा होता तिथे. डीप लॉंग लेग फोडलाय. सणसणी चौकारच्या धावा. चौकाराच्या मदतीने वाढ होते आणि धोपलकावरती नजर टाकली तर आपण पाहतो इथे 14 धावा आहेत. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील फायटर्स या संघाच्या माध्यमातून बॅटफुटचा चेंडू मोठ्या फटकेच्या शोधात जसे आत्ताचं प्रत्युत्तर तेराईक बेराईक हे दाखवून दिले इथे गोलंदाजानं किरण गोते. कारण की याच्या अगोदरच्या चेंडूवरती तिथे चौकार खेळला होता आणि दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट टाकलाय. परंतु पाहूया आज पुन्हा एकदा एक चांगला चेंडू बनावा लागेल. गती परिवर्तन करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू होता तिथे आपण पाहतो की पुन्हा एकदा मोठ्या फटकेच्या शोधात होते विकास गोते. प्रॉपर बॅट वरती चेंडू येऊ शकला नाही तिथे हलक्या त्याला टॅप केला तिथे फक्त आणि फक्त शॉर्ट पॉइंटला एकदा मिळेल आणि एका धावीच्या मदतीने होते माड. धोपलकावरती आपण पाहूयात 15 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतो तिथे अभिराजचा. 2 षटकाचा खेळ संपत धोपलकावरती आपण पाहतो की 15 धावा होता तिथे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि तिसरं षटक टाकण्यासाठी अभिराजनं पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट टाकला परंतु जमेडी चातू काढू काढला. परंतु जमेडी समाधा फटका होता तिथे मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आकाशने केलेली चूक परंतु बॅकअपला तिथे आपण पाहतो किरण गोते होता आणि त्यानंतर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला. 2 धावा 2 धाबीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती नजर टाकूयात उल्लेख कळवतोय 17 धावा धोपलकावरती असताना. वा परंतु एक डोमॅस लँड मध्ये जातो चेंडू आणि त्यानंतर फर्स्ट स्लिपचा खेळाडू तडत असेल एस्टेच्या पाठीमागे. एक धाव जरूर मिळेल. मोठ्या फटकेच्या शोधात होता तिथे विकास गोते परंतु आपण पाहतो की अक्षरशः प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नव्हता तिथे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. त्यानंतर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप कव्हर फोडला तिथे. दिनेश गोतेच्या बॅट मधून येणारा एक ब्रँडेड दर्जेदार शानदार चौकार.
आपण पाहतो की लीग मॅचेस मधला शेवटचा सामना असताना आपण पाहतो महत्वपूर्ण सामना आहे. आपण पाहतो की इथे जो संघ इथे जिंकणार आहे त्याला आपण पाहतो की पुढील त्याला चान्स असेल आणि जो पराभूत होणार आहे त्याला इथे थांबावं लागेल. 4 धावा चौकार. थँक्यू. आपण पाहतो की हा सामना संपल्यानंतर क्वालिफायरचा सामना मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायर 1 हा सामना आपण खेळवणार आहोत. ब्युरी वॉरियर्स विरोधामध्ये एकता फायटर्स या दोन संघामध्ये क्वालिफायर 1 चा पहिला सामना होणार आहे. दोनही टीमने आपण तयारीमध्ये राहायचे ही विनंती असेल. त्यानंतर आपण पाहतो इथे षटकाची होते समाप्ती. स्वतः संघाचे संघ मालक आपण पाहतो इथे चौथं षटक टाकण्यासाठी पुढे येत आहेत. गणेश उर्फ दादा घोले 27 धाबा धोपलकावरती असताना, परंतु आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी मार्गत होत असताना चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळण्याचा प्रयत्न जरूर केला दादा गुले यांनी, परंतु गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू होता. आणि त्यानंतर आपण पाहतो इथे कॉट सिका ठरले तिथे आणि फलंदाज बाद होत आहेत. बडी बसली जालबे मोठा महत्वाचा फलंदाज इथे कोसळलाय. धक्का क्रमांक पहिला. त्यानंतर एक चांगला फट आपण पाहतो इथे आल्यानंतर एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न केला होता. बॅटची चांगला फटका होता. जमेडी सामोर फटका. चेंडू सीमारेषा लगत, चेंडू सीमारेषा पार. धाबा मिळतील 4. एका बळीनं दुसरा येतोय संदीप गोते यांच्या बॅट मधून. सणसणी चौकार. दोन चौकारानं सापडायचं 21 आपण बाजू इथे आता मला वाटतं की धावांचा वेग वाढलाय. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मांडावं लागेल संदीप बापू गोते यांची, परंतु आपण पाहतो एकदा घेतले दुसरीचा प्रयत्न होणार की काय. त्यानंतर मोठी चूक होती तिथे. किरण 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 होता सीमारेषा लगत चेंडू कव्हर केलाय. 2 धावा इथे पळून पुढे होत आहेत. गुड रनिंग विथ द विकेट्स. 2 धाबीच्या मदतीने होते वाढवणे धोपलकावरती 37 लॉस ऑफ द वर्ल्ड विकेट आता 37 धावा इथे पूर्ण होत आहेत पाटील फायटर संघाच्या. बॅटफुटचा चेंडू मोठ्या फटक्याच्या शोधात, परंतु नो चेंडूची घोषणा होतीये. स्टेप आउटचा आपण पाहतो की नो चेंडू असेल आणि त्यानंतर आपण पाहत आहोत इथे 38 धावा धोपलकावरती लागले जात आहेत. त्यानंतर पाहूया चांगला फटका होता 2 खेळाडूंच्या मधून. चेंडूनं दरी भेदली आहे. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतो तिथे ब्युरी प्रीमियर लीगचा सणसणी चौकार.
आपण पाहतो इथे महत्वाचा फलंदाज बाद होतोय. विकास गोते एक मोठा फलंदाज इथे तंबूच्या असं परत आहेत. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अक्षय शिंदे धपलकावरती 42 धावा 4.1 षटकाचा खेळ संपत असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पाहूयात अक्षय शिंदे पंचांच्या मोठ्या आकाशाकडे. हो गई गलती, हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गोल आणि फलंदाज होतो बाद. आपण पाहतो की या ठिकाणी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे असे दानशूर दाते व्यक्तिमत्व सन्माननीय गोरक्ष श्रीधर गोते पाटील आणि वृक्षप्रेमी व्यक्तिमत्व आहे त्यांचं देखील मी परत आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक आले. त्यांचं मी प्रथमतः एकता क्रिकेट क्लब बिवरी यांच्या माध्यमातून मनस्वी मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारे स्वागत करतो आणि थेट घेऊन जातो आता त्यांना क्रिकेटच्या रंगभरीत होण्यामध्ये. गणेश कामटे सारखा एक मोठा तगडा ताकदवान फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना परंतु पाहूया आज चेंडूची पाठ बोरी करताय सेरत गोते तिथे एकदा मिळेल आणि एका धावीच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती आपण पाहतो 44 धावा. त्यानंतर आपण पाहतो एक मोठी चूक, एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स पुल फटका खेळ शोधात परंतु आपण पाहतोय अक्षरशः बॅट वरती चेंडू शकला नाहीये. फ्लोरलेचा चेंडू होता. 5 षटकांचा खेळ संपत धपलकावरती 45 धावा 5-3 गडी बाद असताना त्यानंतर आपण पाहतो मोठा फटका खेळायच्या शोधत होता परंतु चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे शरद गोतेचा पाहायला मिळतो. संदीप बापू गोते स्ट्राईक मध्ये असताना बॅटफुटचा चेंडू पुन्हा एकदा पाहूयात मोठ्या फटकेच्या शोधात प्रॉपर बॅट वरती चेंडू शकत नाहीये. लागोपाठचे दोनही चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे 45 धावा धोपलकावरती असताना वाईट चेंडूची घोषणा. त्यानंतर पाहूया चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळ होता. फाईन लेगला एकच धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने वाढ होते धोपलकावरती आपण पाहतो 47 लॉस ऑफ द 3 विकेट आता 47 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर पाहूया एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो 47 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतोय एका बळीनं दुसराही चेंडू डॉट करतो गणेश कामठे. पुन्हा एकदा पाहतो इथे नो चेंडूची घोषणा. फ्रीडची एक मोठी संधी येते आणि कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आता इथे गणेश कामठे हिट करणार आहे. पाहूयाच एक मोठी नामी संधी परंतु इथे आपण पाहतो की ती संधी कशा प्रकारे आता इथे उपलब्ध करणार आहे पाहतो आपण.
गणेश कामटेसाठी असणारी ही संधी आहे. वा, फक्त जोरदार बॅट फिरवण्याच्या बदतीत होता तिथे गणेश. 6 षटकाचा खेळ संपून 48 धावा, 3 गडी बाद असताना त्यानंतर आपण पाहतो की पुन्हा एकदा 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक मध्ये आकाश गोतेला पुढे घेतले आणि त्यानंतर 48 धावा धोपलकावरती असताना संदीप बापू गोते स्ट्राईक मध्ये आहेत. इथे कुठेतरी तुम्हाला 12 चेंडूमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे धावांचा वेग वाढवायचा असेल तर तुम्हाला इथे कंपल्सरी मोठे फटके खेळावे लागतील. चांगल्या फटक्याचा शोध घ्यावा लागणार आहे. धावांचा वेग वाढावा लागेल. परंतु आपण पाहतो चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत दुसरीचा प्रयत्न केला, तोपर्यंत 2 धावा आणि चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संदीप बापूची पाहायला मिळाली. चित्त्या सारखे तिथे धावलेत आणि 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने इथे 50 धावा पाटील फायटर संघाच्या पुढे होत आहेत. आपण पाहतो एसटी चित करण्याचा प्रयत्न होते तिथे एसटी निरीक्षक दादा घुले यांचा, परंतु घंट्यामध्ये सुखरूप पोहोचलेत संदीप बापू गोते आणि डॉट चेंडूची घोषणा असेल. 50 धावा धपलकावरती इथे लागलेल्या आहेत. हलक्या तड खेळलेला फटका होता, परंतु आपण पाहतो की एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर होतोय. गणेश कामटे आतापर्यंत त्याने अत्यंत एक दर्जेदार अशी गणेश कामटेचा परंतु एकदा गणेश कामटेची मैदानाच्या आतमध्ये असणारी एक उत्तुंग अशी दर्जेदार कामगिरी, कारण की 9 चेंडू खेळत त्यानं 2 धावा बनवले आहेत. म्हणजे चांगले प्रयत्न त्याचे मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा जमिनी समाधान फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर एकदा एकाच धावेवरती समाधान माडावं लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतो तिथे एक मोठा तगडा ताकदवान फलंदाज गणेश कामटे, आतापर्यंत 9 चेंडू खेळत 2 धावा बनवणारा. वा, काय मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता तिथे गणेशचा, पण बॅट वरती मिडल येऊ शकला नाहीये. डॉट चेंडूची घोषणा होईल. गणेश कामटे 7 षटकानंतर धावपलकावरती आपण पाहतो 53 धावा आहेत. आपण पाहतो की सामन्याचा आनंद घेण्यासाठी ज्यांचा आगमन होतोय संतोषजी गोते पाटील, भीमाजी गोते पाटील, त्याचबरोबर बापूसाहेबजी गोते, बाळासाहेबजी गोते, शुभमजी गोते, गणेशजी खांडेकर, गणेश खेडेकर आणि गणेश भोर हे सर्व अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वांचं देखील बडस्वी स्वागत करतो. आत्ताची एक धाव शॉट असेल. 54 धावा धोपलकावरती असताना आतापर्यंत आपण पाहतो धोपलकावरती ते धावा बनवल्यात, परंतु एक मोठा तितक्या ताकदीचा मोठा फलंदाज नॉन स्ट्राईकला उभा आहे गणेश कामठे. अंतिम षटकामध्ये कुठेतरी संघाला त्याची मोठी गरज आहे, परंतु पहा संदीप आपण अत्यंत एक चांगला ब्रँडेड येत होतो ते डीप एक्स्ट्रा कव्हर फोडला आहे. सडसडी चौकाच्या धावा. अठ्ठावन्न धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो 7.2 षटकाचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा मोठ्या फटकेच्या शोधात त्यानंतर पाहूयात पंचांच्या मोठ्या आकाशाकडे संदीप बापू इष्टाचित केलं तिथे होत आहेत बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. उमेश गोते एक जुना जाणता खेळाडू, परंतु पाहूयात
गणेश कामटेचा इथून मागचा प्रवास आपण पाहिला तर पहा मित्रांनो, एकेकाळी मला वाटतं 6 चेंडू साधावीची गरज असताना त्यानं तिथे ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी अपयशी ठरली होती. परंतु आपण पाहतो की इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची फलंदाजी त्याची असेल. त्यानंतर कट केला फक्त चेंडूला, तिथे खेळाडू तैनात होता. पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये असेल गणेश कामटे सारखा एक मोठा तगडा ताकदवान फलंदाज. आपण पाहतो की संघाला माझ्या मते इथून पुढे एका षटकाची अपेक्षा असू शकते आणि ती अपेक्षा इथे पूर्ण करणार की काय. परंतु पाहतो इथे वाईट चेंडूची घोषणा आणि अवंतर धाव मिळेल. इथे 60 धावा पूर्ण होत आहेत पाटील फायटर संघाच्या. गणेश कामटेकडून आपण पाहतो की इथे मला वाटतं संघाला इथे षटकाराची अपेक्षा असेल. परंतु पाहूयात पुन्हा एकदा एक मोठा षटकाराच्या आतमध्ये जाऊन चेंडू पडला. तिथे चेंडूची पाठ बोरी केली आहे, परंतु तिसरी जाईपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि विशाल गोते सारखा मोठा तिकडे खेळाडू होता. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय. 63 धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा कट केलं चेंडूला. त्यानंतर आपण पाहतो एकदा मिळाली आहे दुसरीचा प्रयत्न. त्यानंतर पाहतो इथे 2 धावेचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 8 षटकानंतर धपलकावरती 65 धावा बनवल्यात पाटील फायटर संघानं. तर इथून पुढे बनवते 48 चेंडू 66 धावा रॉयल फायटर्स या संघाला. चला मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे पाटील फायटर्स टीम. मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. गणेश कामटे कुठे आहेत? चला मैदानाच्या आतमध्ये. दहा मिनिटांमध्ये जेवण चालू होतंय. 10 मिनिटं जेवण चालू झाल्यानंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे ही विनंती असेल.
नवीन चेंडू पैदळाच्या आतमध्ये द्या. एकता फायटर्स टीम बिवरी संघाला विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी यायचंय. क्वालिफायरचा पहिला सामना होणार आहे. क्वालिफायर वनचा पहिला सामना बिवरी वॉरियर्स विरोधामध्ये एकता फायटर्स. दोन्ही टीमच्या संघटकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. शेवटचा कॉल आहे सरा. अक्षय गोते अर्थात अक्षय अर्जुन गोते पाटील त्वरित या. आज आपण पाहतो की खऱ्या अर्थानं खालच्या क्षेत्रातले आपण सामना पाहिला. गणेश कामठे एस्टेनच्या पाठीमागे ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चेंडू मागे धावला होता तिथे मला वाटलं की घसरून पडला होता तो तिथे, परंतु त्याचं अंग दुखत होतं. मला त्याने सांगितलं आपलेच डॉक्टर शरद गोते सर यांच्याकडे जाऊन त्यांनी इंजेक्शन घेतलेलं आहे म्हणून आत्ता मैदानाच्या आतमध्ये त्यांची तरतरी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु बाळासाहेबजी गोते, बापूसाहेब गोते, बापूसाहेब ज्ञानोबा गोते प्रगतशील शेतकरी दोन्ही अतिथीला विनंती असेल आपण गोरक्ष श्रीधर गोते पाटील या तिन्ही अतिथींना विनंती करतो आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकचा कौल सपाट करायचा आहे. चला सुधाबाप्पा गोते पाटील आपणासही विनंती असेल आपणही या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. डावाला सुरुवात होती. पहिला चेंडू अभिराज नावासारखी इथे कामगिरी करतोय. राज्य बनवलं इथे गोलंदाजावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार 4 धावा. त्यानंतर पाहूया पुन्हा एकदा एक मोठी चूक. समीर सावळकर होता तिथे. जेल एका धावीच्या मदतीने वाढ होते आणि धोपलकावरती 6 धावा आहेत. बिवरी वॉरियर्स या संघाने नाणेफेकचा कौल जिंकला. आम्ही प्रथमतः फलंदाजी करू असा निर्णय स्वीकारलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय पुढील संघाला. पहा मित्रांनो, जीवनदान दिल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न अभिराज इथे करतायत. त्यानंतर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिनेशने कव्हर केला. आत्ताच्या 2 धावा मिळत 1 धाव घेतली आहे आणि एका षटकाचा खेळ संपला. धप्पलकावरती 7 धावा इथे बनवलेल्या आहेत. त्यानंतर पाहूयात मैदानाच्या आतमध्ये उठला अग्नीचा झोळा फेकून दिला सीमारेषा बाहेर. लालबुंद तोपेचा गोळा. दादा घुले यांच्या बॅट मधून षटकार.
वाईट चेंडूची घोषणा होते आणि त्यानंतर आपण पाहतो इथे 1.2 षटकाचा खेळ संपत असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू त्यानंतर पाहूया फलंदाज इथे थांबतायत अभिराज गोते होत आहेत बाद धक्का क्रमांक पहिला सॉरी गणेश खोले असतील माफ करा न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात किरण गोते दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचा आगमन होतंय बेवरी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष महेंद्र शेठ झेंडे पाटील आपलं देखील स्वागत करतो 14 धावा धोपलकावरती तिकडे बाद असताना 38 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून पुढे अजूनही बडवायच्यात 52 धावा 14 धावा धोपलकावरती आहेत शेवटचे 4 षटकाचा खेळ संपलेला आहे त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा मिळाली एका धावीच्या मदतीने वाढ होते धोपलकावरती आपण पाहतो 15 धावा आहेत चांगल्या प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजी ते मैदानाच्या आतमध्ये करतायत परंतु आपण पाहतो की अभिराज ही हलक्या खेळायला फटका होता फक्त कट केला तिथे चेंडूची पाठमोरी करतायत दिनेश गोते असेल तिथे एकदा मिळाली आहे आणि एका धावीच्या मदतीने होते वाढ 2 षटकानंतर 16 धावा 1 गडी बाद असताना तिसरं षटक टाकण्यासाठी अक्षय शिंदेला आता पुढे घेतलं जातं आणि त्यानंतर एक महत्वाचा फलंदाज अभि अजूनही मैदानाच्या आतमध्ये धावा पायी पुढे घेतला आडवा बॅट खेळलेला एक ब्रँडेड क्लासिकल देखना राजेशाही कार्यकुशलता डकावता अभिराजच्या बॅट मधून षटकार षटकानंतर मोठी वाढ होते आणि धोपलकावरती आपण पाहतोय तिथे 22 धावा एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय परंतु आपण पाहतो एकाच धावेवरती समाधान बाळावं लागेल आपल्या सगळ्याला 23 धावा धोपलकावरती आहेत हलक्या तड खेळायला फटका होता एकदा मिळेल एका धावीच्या मदतीने वाढ होत असताना धोपलकावरती आपण पाहत आहोत 24 धावा 2.30 षटकाचा खेळ संपत असताना पाहूया 24 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहत आहोत 2. पंचवीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे ओमसाई डीजेची ऑर्डर आदरणीय पुष्पक शेठ चौधरी पाटील आपण या ठिकाणी साबण्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेला आपलं देखील BPL 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं बडसवी स्वागत करतो आणि आपल्याला थेट घेऊन जातो आता क्रिकेटच्या रंगभरीय दुनियामध्ये धोपलकावरती 26 धावा आहेत शेवटचे 32 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बनवायचे 40 धावा पुन्हा एकदा चांगल्या चेंडूंना सन्मान देण्याचा प्रयत्न परंतु आपण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता तिथे परंतु अचूक नेम वापरला नाहीये एकदा मिळेल आणि एका धावीच्या मदतीने पुन्हा वाढ धोपलकावरती 27 लॉस ऑफ द बर्ड विकेट 27 धावा धोपलकावरती असताना डावा पाय पुढे घेत आणि बॅट खेळायच्या शोधात होता परंतु आपण पाहतो की एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय 3 षटकांचा खेळ संपत धोपलकावरती 27 लॉस ऑफ द बर्ड विकेट आता 27 धावा इथे पूर्ण होत आहेत
जेवण चालू झालेलं आहे. जेवण ज्यांना जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी जेवणाचा आस्वाद आपण भोजन कक्षामध्ये जाऊन घ्यायचा ही विनंती असेल. संदीप गोते मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहत आहोत, परंतु त्यानंतर एक चांगला फटका होता, जमिनी समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परेश गोते होता तिथे, एक मोठी चूक, चेंडू सीमारेषा पार, धावा मिळतील सणसणी चौकार. 31 धावा धोपलकावरती शेवटच्या आपण पाहतो इथे 29 चेंडू शिल्लक आहेत. 35वी गरज असताना चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला, डिप्स केले गेला तिथे दिनेश गोते होता, एकदा मिळाली आहे. 32 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर पाहूया पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडूची दिशा बदलली होती. गणेश कामटे चेंडू सुद्धा तिथे त्याला कव्हर होत नाहीये. 2 धावा गणेश कामटेची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला थोडीशी धडपड पाहायला मिळाली, परंतु आपण पाहतो तिथे 2 धावा मिळत असताना धोपलकावरती 34 धावा आहेत. एक गडी बाद असताना त्यानंतर पाहूया परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी, डिप्स केले फोडला, सणसणी चौकाच्या धावा. त्यानंतर डावा पाय पुढे घेत आणि बॅटने खेळायच्या शोधात होता तिथे अभिराज गोते, बरोबर बॅट मध्ये चेंडू शकला नाही. संदीप बापू गोते यांचा एक अत्यंत दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. 25 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावेची गरज असताना पुन्हा एकदा पाहूयात आपलातून देखणा राजेशाही कार्यकुशल तडाखा होता तिथे. अभिराज गोतेच्या बॅट मधून येणारा बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी धडका, बिग हिट, षटकार. विकास गोते आपण पाहतो आताच्या 2 धावा मिळाल्यात. 2 धावेच्या मदतीने मारतो सडा धोपलकावरती आपण पाहतो 46 लॉस ऑफ द बर्ड विकेट असतात. 46 धावा शेवटच्या आपण पाहतो 23 चेंडू 20 धावेची गरज असताना 23 चेंडू 20 धावेची गरज असताना किरण गोते स्ट्राईक मध्ये तयार. हलक्या हाताने खेळलेला फटका होता तिथे आपण पाहतो गणेश कामटे होता तिथे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला तिथे. एक धाव मिळेल, एका धावीच्या मदतीने होते मार धोपलकावरती 47 धावा. पुन्हा एकदा पाहूयात बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी असा तडाखा, डीप स्कोअर लेग फोडतो तिथे आणि स्वतःची इरादे स्पष्ट करतोय अभिराज गोतेच्या बॅट मधून चौकार. एकावन्न धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा आपली बार होता तिथे उंच उंच आकाशामध्ये चेंडू दिनेश होता तिथे, परंतु 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू तिथे ट्रॅव्हल होतोय आणि 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेच्या मदतीने वाढत असताना धोपलकावरती 53 लॉस ऑफ द बर्ड विकेट. आता 53 धावा धोपलकावरती असताना वा चांगला फटका होता. ताबडतोब देखणा गॅप शोधलाय, रुंबडवलाय आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडाखा डीप एक्स्ट्रा कव्हर फोडला तिथे अभिराजनं. सणसणी षटकार, 6 धावा. थँक्यू. शेवटचे 19 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावींची गरज. धावा पाय पुढे घेत बॅटने खेळलेला प्लातून अत्यंत दूरवरचा येणारा एक रुबाबदार जानदार येतो तिथे. षटकार, 6 धावा.
या षटकारीत आपण पाहतो सामन्यातील हवा काढून टाकली आणि त्यानंतर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी रॉयल फायटर्स संघाला बनवायचे अजून एक धाव. जुना चेंडू द्या जुना. जुना चेंडू द्या जुना. आशिष धेंडे सर आहेत का? दिनेश आणि त्यानंतर नो प्लस एक धाव. सामना जिंकलाय रॉयल फायटर्सच्या संघानं. संघमालक गणेश उर्फ दादा खुल्ले यांच्या मागेचा असणारा संघ या संघानं सामना जिंकलाय. जिंकलेल्या संघाचं स्वागत पराभूत संघाचा आभार. थँक्यू. सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच जात आहे. आपण पाहतो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 षटक 20 धावा खर्च केल्यात. 4 षटकार खेळलेत, 3 चौकार, 15 चेंडू, 44 धाव्यांची एक नेत्रदीपक खेळी साकारणारा अर्थात अभिराज घोते सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच ठरलाय. वेल प्ले, कॉंग्रॅच्युलेशन. आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅचचे किताब देणार आहोत. अनिल शेठ खेडेकर यांना विनंती असेल आपण या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅचचे किताब द्यायचंय. क्वालिफायर 1 चा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. एकता फायटर्स टीम संघाला विनंती करतो आपण मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा. बाप्पू गोते अर्थात आर्मी सरांना विनंती असेल प्लेयर ऑफ द मॅच किताब घेऊन यायचे, ट्रॉफी घेऊन या. आशिष धेंडे सर प्लेयर ऑफ द मॅच. एकता फायटर्स टीमला विनंती राहील. निखिल शेठ गोते पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ एकता फायटर्स विरोधामध्ये विजूभाऊ गोते यांच्या मालकीचा असणारा संघ ब्युरी वॉरियर्स. क्वालिफायचा पहिला सामना या 2 संघांमध्ये खेळवला जाणार आहे. माऊली गोते, आर्यन नितीन गोते चावी घेऊन यायचे. हॅलो, हे घ्या. सामना त्वरित चालू करायचा आहे. नवीन बॉल आहे. ओ सर, युवराज सर, तो नवीन बॉल आहे, तो डायरेक्ट मॅच साठी दिलाय. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचा आगमन होत आहे आपण पाहतो की सोनाई फायटर संघाचे संघ मालक, बिवरी विधी विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय काळूरामदादा दगडू गोते पाटील, त्यांच्या समेत असणारे वारकरी संप्रदाय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण, बिवरी सोसायटीचे माजी चेअरमन, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सन्माननीय शिवाजी बबनराव गोते पाटील, आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील स्वागत. सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर राजू शेठ देडे, आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं देखील स्वागत. नानासाहेबजी गोते पाटील, आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील स्वागत. ऐकण्यासाठी आपण आता थोडंसं मायक्रोफोनवरती बदल करूयात. आमचे सोयीचे समालोचक
सन्माननीय नितीनजी गोते सर या आपलं देखील स्वागत आहे. आपण पाहतो की एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्वालिफायर 1 हा सामना एका बाजूला आपण पाहतो तिथे